विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय छान करायची आहे आपल्याला. अभ्यास परफेक्ट करायचा आहे. टाईम टेबल माझं तयार आहे. मी तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ बघताय तुम्ही, यातल्या आय-एम-पी क्वेशनचा अभ्यास परफेक्ट करणार आहात तुम्ही. त्यानंतर लगेच 11 वाजता केमिस्ट्रीचा व्हिडिओ असणार आहे डेली. दुपारी 3 वाजता ऑर्गॅनिकचा पार्ट असणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो संध्याकाळी तुम्ही मॅथ्स कंप्लीट करणार आहे लक्षात घ्या. लाईव्ह लेक्चर्स बऱ्याच YouTube चॅनलवर असतात लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे नाव सांगायला नको. सगळ्यात महत्त्वाचं काय? दिवसाची सुरुवात चांगली करताय तुम्ही. बघा, आज आपल्याला जुलै 2022 मधले मी तुम्हाला क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय. मी तुम्हाला सांगू का? हा पेपर झाला ना, त्याच्या अगोदर मी आय-एम-पी क्वेशन्स पण दिले होते आणि ते हेच प्रश्न होते. गेल्या वर्षी पण आय-एम-पी क्वेशन्स दिलेत, हेच क्वेशन्स आहेत आणि तेच एक्झाममध्ये आलेत हे प्रूव्ह पण होतंय. मग तुमच्या मनात काळजी करायची पण काही गरज नाहीये आणि तुम्हाला सांगतो या पेपरमध्ये कंप्लीट 23 मार्क्सचे क्वेशन्स मी तुम्हाला आत्ता देणार आहे. तर एम-सी-क्यू इन्क्लूड आहेत का? नाही आहे. म्हणजे जवळ-जवळ एम-सी-क्यूचे 10 मार्क वेगळे आणि ह्यात मी न्यूमेरिकल्स कुठले घेतलेत का? एकही न्यूमेरिकल घेतलेलं नाहीये. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की आपण दिलेले आय-एम-पी क्वेशन्स ते पण फक्त मी 2 मार्काचे कन्सिडर करतोय बरं का. मी सेक्शन सी सुद्धा कन्सिडर केलेला नाहीये. मी एम-सी-क्यू कन्सिडर केलेले नाहीये. मी न्यूमेरिकल कन्सिडर केले नाहीत. एवढंच जाऊ असून देखील आपण 23 टू 25 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट करू शकतो. कॉलेजचे 30 मार्क जर पकडले तर 55 तर इथंच होतायत. बरं आपण न्यूमेरिकल अटेम्प्ट करणार नाहीये का? करणार की हो. सेक्शन सी सोडून देणार आहे का? का? नाही सोडून देणार लक्षात घ्या. त्याच्यामुळं शांतपणे जे देईल ते क्वेशन्स परफेक्ट करा. बरं पहिला क्वेशन आहे करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ. तुम्हाला माहिती आहे. कुठला टॉपिक आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक आहे लक्षात घ्या. करंट लॉ म्हणजे काय? अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल्स टू 0. व्होल्टेज लॉ काय आहे, की सम ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ आणि अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल ड्रॉप ऑल्वेज इक्वल्स टू 0 पण कुणासाठी? लूपसाठी. आणि हा जो आहे, तो कशाशी सिमिलर आहे? कन्झर्वेशन ऑफ चार्ज आणि व्होल्टेज लॉ हा आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. किर्चॉफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सुद्धा आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आलंय का ध्यानात? ओके. पहिल्यांदा हे 2 स्टेटमेंट आणि त्याचं म्हणजे हे जे एम-सी-क्यूचे पॉइंट आहेत हे क्लिअर करा. 2 मार्काला हा प्रश्न आलाय. आता नेक्स्ट इम्पोर्टंट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ॲक्चुअली ना जो फ्री सरफेस आहे त्याला जो टॅन्जंट काढलाय, त्यातून आतला जो सॉलिड आहे, लिक्विडच्या आतून जो अँगल मेजर करतो तोच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. पण काय झालं या पेपरमध्ये माहिती का त्याच्या विचारल्या होत्या प्रॉपर्टीज. इथं मुलं गोंधळले. प्रॉपर्टीजमध्ये ना, मला सांगा काय लिहायचं माहिती आहे का तुम्हाला? एखाद्या सॉलिड लिक्विड पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट असतो. पण इम्प्युरिटीमुळे त्यात काय चेंज होतो? टेम्परेचरमुळे काय चेंज होतो? ह्याच त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. इथे गोंधळ करू नका लक्षात घ्या. तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या डेफिनिशन नंतर त्याची जी काय इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर अजून काही पॉइंट दिलेत ना, त्याच प्रॉपर्टी म्हणून लिहा. 2 मार्काला प्रश्न आलाय. झाले का 4 मार्क? ईझी क्वेशन होता. त्याच्यानंतर व्हॉट इस ट्रान्सफॉर्मर? तुम्हाला माहिती आहे रे. ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये. ट्रान्सफॉर्मर वर्क करतो ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. प्रायमरीला सप्लाय देताय, ईएमएफ इंड्यूस होतोय सेकंडरीमध्ये, म्युच्युअल इंडक्शनच आहे ना. मग ट्रान्सफॉर्मर बद्दल तुम्हाला लिहायचं आहे. सिंपल 1 मार्काचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता हे जरा सांगतो. लास्ट एका मुलाने कॉमेंट केली होती, की डेफिनिशन सांगाच म्हणून. हा जो इंडक्टर आहे बघा मी तोंडी सांगतोय. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर इस नोन ॲज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. हीच डेफिनिशन एवढीच आहे. पण त्याचा फॉर्म्युला मात्र असा आहे, की एक्सएल इक्वॉल्स टू 2 पाय एफ-एल युनिट ओहम. रेझिस्टन्स आहे ना तो. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर इस नोन ॲज कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. आणि जर इंडक्टर असेल, कॅपॅसिटर असेल, रेझिस्टन्स या तिघांचा टोटल रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर्स कनेक्टेड इन सीरीज इज नोन ॲज इम्पेडन्स. मग या तिघांच्या डेफिनिशनमध्ये कॉमन पॉइंट आहे, की हे रेझिस्टन्स आहेत. इंडक्टरनं ऑफर केला, की इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटरचा रेझिस्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, झेड म्हणजे इम्पेडन्स. ओके. खूप सोपं आहे ना? बघा ए, बी आणि सी. आता हे दोघं एकमेकांवर थर्मल इक्विलिब्रियम असतील, तर हे सुद्धा कसे असणार आहेत? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. जे रॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मुख्य मार्काला प्रश्न आलाय.
कॅपिलॅरिटी. जर एखादी ट्यूब मी पाण्यात लिक्विडमध्ये बुडवली, तर लिक्विड लेव्हल एकतर अप, राईज किंवा फॉल होऊ शकतो त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये. मग हा जो फेनॉमेना आहे, of rise or fall of liquid inside the capillary tube when it is immersed in a liquid is known as capillarity. आता त्याचे युजेस म्हणजेच ऍप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे. इंक ते हे जे असते ना क्लोथ रॅक तो म्हणजे काय म्हणूया आपण इंक जे असते ना खडू ते शोषून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो विक ऑफ लॅम्प म्हणजे दिव्याची वात ते तेल असे शोषून घेते. झाडांची मुळं ते पण लिक्विड खालनं शोषून घेतात. हे सगळे कॅपिलॅरिटीचे एक्झाम्पल ऍप्लिकेशन्स आहेत. फ्लुइड मधला ना अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि कॅपिलॅरिटी इम्पॉर्टंट आहे. असं मी नेहमी सांगतो. जुने व्हिडिओ बघा आणि दोन्ही या परीक्षेत आलंय हे लक्षात घ्या. तर मी तुम्हाला नेहमीचे क्वेशन्स प्रोव्हाईड करणार आहे. सलग 15 दिवस आपल्याला ही सीरीज चालू ठेवायची आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. आज तुमचे मार्क्स फिक्स झालेत, पण करावं लागणार आहे हां. नेक्स्ट गायरो-मॅग्नेटिक रेशो. ऐका बघा, एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. बघा, हा इलेक्ट्रॉन आहे. हां. तो या न्यूक्लियसभोवती रिव्हॉल्व करतोय. ठीक आहे. मग मी काय करतोय, मी चार्ज आहे याचा तो. त्याला त्याच्या पिरियॉडिक टाईमने डिव्हाईड करतोय, मला करंट मिळेल. आता पिरियड टाईम काढण्यासाठी 2 पाय आर अपॉन व्हेलॉसिटी केली पाहिजे. ते मी इथे लिहितो. हा झाला नाही करंट. जर मी करंटला एरियानं मल्टिप्लाय केलं, तर मला ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळते. मग करंटचा फॉर्म्युला आहे ई-व्ही अपॉन 2 पाय आर आणि एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळाली मला ई-व्ही-आर अपॉन 2 कारण पायला पाय, आरला हा स्क्वेअर काय होईल? कॅन्सल होईल. आता काय करायचं बघा, नीट लक्ष द्या. एक एक मिनिट हां. मी काय करतोय, याला मास ऑफ इलेक्ट्रॉननं डिव्हाईड करतोय आणि मास ऑफ इलेक्ट्रॉननं मल्टिप्लाय करतो. पण एम-व्ही-आर म्हणजे अँग्युलर मोमेंटम. मग मी या ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला अँग्युलर मोमेंटम एल सिम्बॉल डिव्हाईड केलं, तर मला मिळते जी व्हॅल्यू ना ई अपॉन ट्वाइस एम-ई. हाच तुमचा गायरो मॅग्नेटिक रेशो आहे. 2 मार्काला विचारलंय. तुम्हाला सांगतो इथून पुढे हे डिराईव्ह करायचंय तुम्हाला. ई हा कॉन्स्टंट आहे 1.6 into 10 raised to minus 19. मास ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा कॉन्स्टंट आहे 9.1 into 10 raised to minus 31. या व्हॅल्यू जर इथं पुट केल्या ना तर 8.8 येतंय into 10 raised to 10 कुलोम्ब पर केजी. युनिट पण फिक्स आहे. कुलोम्ब पर केजी. बाळांनो, हा प्रश्न आलाय 2 मार्काला आणि याच याच पेपरमध्ये एम-ओ इक्वॉल्स टू ई-व्ही-आर अपॉन 2 हे प्रूव्ह करा 3 मार्काला आलंय. लॉटरी आहे लक्षात घ्या ही तर. ठीक आहे. बरं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट होत असेल, तर हे अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व्ड असतं, कॉन्स्टंट असतं. स्टेटमेंट करा. रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिक आहे. हां, हे केटीजी मधलं आहे लक्षात घ्या. इमिसिव्ह पॉवर म्हणजे एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया म्हणजेच इमिसिव्ह पॉवर. आणि इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी या रेशोला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ इमिशन. सोप्या डेफिनेशन 2 मार्काला. ड्रॉ डायग्राम. मी तुम्हाला सांगतो परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम आहे. पॅरलल प्लेट इथं 4 मार्क होतायत. रिफ्लेक्शनचं 3 मार्काचा प्रश्न आलाय. डायग्राम असं नाही आला. पण मी काय म्हणतो, जर तुम्ही वेव्ह ऑप्टिक्स मधले रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, प्लेन वेव्हफ्रंट, स्फेरिकल वेव्हफ्रंट ह्या जर डायग्राम केल्या परफेक्ट, तर या 2 मार्काला सुद्धा येऊ शकतात. किंवा एखाद्या डेरिव्हेशन मध्ये आलं, हायजेन्स वेव्ह थिअरीचा वापर करून रिफ्रॅक्शन प्रूव्ह करा असा प्रश्न आला. डायग्रामला 1 मार्क आहे ना. आणि इथं बघा, एम-ओ इक्वल्स टू ई-व्ही-आर अपॉन 2 हे 3 मार्काला सेक्शन सी मध्ये विचारलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. सोपा आहे. मगाशी तेच मी डेरिव्हेशन तुम्हाला सांगितलंय. मग तुम्ही काय करा माहितीये का? मॅग्नेटिक मटेरियल सह्याद्री ट्युटोरियल्स असं सर्च करा. ते तुम्हाला तुम्हाला मला काय म्हणायचं आहे, की तो व्हिडिओ नक्की मिळेल. तर तुमच्या समोर मी कॉमेंट बघतोय बरं का. मी तुम्हाला सांगू का? एका मुलानं कॉमेंट केलंय. थँक यू सो मच. तर कॉमेंट खूप आहेत बरं का. सगळ्यांना माझ्यातर्फे प्रेम आहे लक्षात घ्या. पण एका मुलानं मला तुम्ही देव माणूस वगैरे काय म्हणू नका लक्षात घ्या. हे बघा तुम्हाला हेल्प करतोय यात माझं पण बेनिफिट आहेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करतोय. त्यामुळे तुम्हाला तुमच्याशी रिलेट होते. छान वाटतंय तुम्हाला. ओके. एक कॉमेंट इम्पोर्टंट आहे, की ही सीरीज फॉलो केल्यानंतर किती मार्क मिळतील? सांगितलं स्टार्टलाच तुम्हाला 25 मार्कापर्यंत आता चाललंय रे आपलं. पण अजून न्यूमेरिकल सीरीज घेणार आहे की नंतर मी. बेसिक गोष्टी तुमच्या कव्हर झाल्यानंतर किती मार्क मिळतील? मला पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत.
तुम्हाला किती पाहिजेत तुम्ही सांगा. तुम्हाला पैकीच्या पाहिजेत ना, फॉलो करा शेवटच्या क्षणापर्यंत आणि खूप चांगले कमेंट मिळतायत आणि आपले 1,67,000 कंप्लीट झाले बरं का. म्हणजे 66 होते, 67 झाले. याचा अर्थ सबस्क्रायबर तुमच्यामुळे वाढतायत. मला पुन्हा तीच रिक्वेस्ट करायची आहे. मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. YouTubeचा अल्गोरिदम आपोआप व्हिडिओला सपोर्ट करेल आणि जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. ऑल द बेस्ट.